नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? सादर करीत आहे श्री श्रीपाद वल्लभ कथा, अध्याय 11वा, श्री श्रीपाद वल्लभ जन्मकथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीपाद प्रभू हे ज्योतिस्वरूप आहेत. हे परमपवित्र व अक्षर सत्य विधान श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात सांगितले आहे. सिद्धपुरुषांच्या जन्माची प्रक्रिया ही मानवाच्या आकलनशक्तीच्या पलीकडील घटना असते. नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांचा जन्म माशाच्या पोटी झाला, तर गोरक्षनाथांचा जन्म गोवऱ्यांच्या ढिगाऱ्यातून झाला. पुत्रप्राप्तीची कामना असणाऱ्या स्त्रीने शेजारणीच्या सांगण्यावरून मच्छिंद्रनाथांच्या वचनावर अविश्वास दाखवून त्यांनी दिलेली विभूती तिने गोवऱ्यांच्या ढिगाऱ्यात फेकून दिली होती व त्या विभूतीपासून गोरक्षनाथ जन्मले. ही कथा तर आपल्याला माहीतच आहे. चिखलाच्या गोळ्यापासून गाडीवानाचा पुतळा तयार करत असताना गोरक्षनाथ संजीवनी मंत्र जपत होते. त्या मंत्राच्या प्रभावाने तो पुतळा सजीव झाला आणि गहिनीनाथांचा जन्म झाला. अशी अनेक उदाहरणे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात अध्याय 32 मध्ये दिलेली आहेत. आंध्र प्रदेशातील पिठापूर जिल्ह्यात 1320 साली श्रीपादांचा जन्म झाला. पण श्रीपादांचा जन्म सर्वसामान्यांसारखा न होता ज्योतिरूपाने झाला. जन्म होता क्षणी घरातील वातावरण मंगलमय झाले. जन्मल्यानंतर श्रीपादांना माता सुमती राणी ज्या जागेवर निजवत असे त्या जागी एक 3 फण्यांचा नाग आपला फणा उभारून सतत 9 दिवस श्रीपादांवर छाया धरीत होता. श्रीपाद प्रभू ज्योतिरूपाने मातेच्या गर्भातून प्रकट होताच माता सुमती राणी मूर्छित झाल्या. त्याच वेळी घरातून मंगलवाद्यांचा ध्वनी ऐकू येऊ लागला. थोड्याच वेळात आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर श्रीपादांच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे आणि महापुरुष ज्योती रूपाने प्रकट झाले व त्या महापुरुषांकडून होत असलेला वेदमंत्रांचा घोष बाहेरील सर्वांना ऐकू येऊ लागला. वेदमंत्र घोष पूर्ण होताच सर्वत्र शांतता पसरली. अशा सर्व अद्भुत घटना श्रीपादांच्या जन्माच्या वेळी घडल्या. अनुसया तत्वातील परमशिवाची शनिप्रदोष समयी आराधना केली म्हणून सुमती राणीवर ईश्वरी अनुग्रह झाला व दत्तप्रभूंमधील शिवतत्व अनुसया तत्वात प्रतिबिंबित होऊन अनुसया मातेसमान सुमती मातेच्या उदरी श्रीपाद प्रभू ज्योतिरूपाने अवतरले. ध्यानधारणेस बसलेल्या माता सुमती राणी व अप्पलराज शर्मा या दोघांच्या नेत्रातून प्रकट झालेल्या 2 ज्योतींचा संयोग होऊन सुमती मातेच्या गर्भात प्रविष्ट झालेल्या ज्योतीतून श्रीपाद प्रभूंचा जन्म झाला. ही एक अद्भुत योग प्रक्रिया होती. ज्योतिस्वरूप असणाऱ्या श्रीपाद प्रभूंनी वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच आश्चर्यकारक लीला करण्यास सुरुवात केली होती. कालांतराने श्रीपाद प्रभूंना 3 बहिणी लाभल्या. पहिली विद्याधरी, दुसरी राधा तर तिसरी सुरेखा अशी तिघींची नावे होती. त्यानंतर 2 भाऊ जन्मले. त्यांची नावे श्रीधरराज शर्मा जे अंध होते व धाकटे रामराज शर्मा ते पंगू होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्रीपादांच्या जन्मानंतर सतत 9 दिवसपर्यंत ज्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी एक भला मोठा 3 फण्यांचा नाग आपला फणा उभारून बाल श्रीपादांवर छाया धरीत असे. श्रीपाद प्रभू मातेच्या गर्भातून साधारण बालकांप्रमाणे न जन्मता ज्योतिरूपाने अवतरले होते. ज्यावेळी श्रीपादांचा जन्म झाला त्या क्षणी महाराणी सुमती राणी मूर्छित झाल्या व प्रसूतिगृहातून
मंगलवाद्यांचा ध्वनी येऊ लागला. थोड्याच वेळात आकाशवाणी झाली व सर्वांना प्रसूतिगृहातून बाहेर जाण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर श्रीपादांच्या सान्निध्यात 4 वेद, 18 पुराणे तसेच काही महापुरुष ज्योतिरूपाने प्रकट झाले व वेदमंत्रांचा घोष प्रसूतिगृहातून ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली. तेथे हजर असलेल्या बापनार्युलूंसहित सर्व जनसमुदायास या सर्व घटना अगम्य आणि आश्चर्यकारक वाटल्या. श्रीपादांच्या या बाललीला अगम्य व अनाकलनीय होत्या. शनिप्रदोष समयींच्या ईश्वर आराधनेचे फळ म्हणजे शनिग्रह दोषाचे निवारण होणे. शनिप्रदोष समयी शिवाराधना केल्यास शनिदेवांची कृपा होते. तसेच शनिवारी रात्रीच्या वेळी त्या जीवाचे सारे दुष्कर्म दोष त्याची अधिष्ठात्री देवता महाकालीमध्ये विलीन होतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सूर्योदय समयी सूर्यमंडळात मध्यवर्ती असलेल्या महाशक्तीचा साधकास अनुग्रह प्राप्त होतो व त्याच्या नूतन जीवनाची यावेळी सुरुवात होते. त्याच्या अशुभ कर्माचे व पापांचे गाठोडे परमेश्वराच्या योगान्वित भस्म होते व त्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. असे म्हटले आहे की दत्तप्रभू हे सर्व देवतांचे स्वरूप आहेत. भक्तांकडून दत्तात आराधना घडल्यास त्याला सर्व देवतांची आराधना केल्याचे फळ प्राप्त होते, कारण सर्व देवतांमध्ये दत्तप्रभू अंतर्भूत आहेत. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली? आवडली ना? आपल्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा व या कथेचे वारंवार तुम्ही पारायण करत चला, कारण पारायणाने आपल्याला उत्साह व आनंद मिळतो व आपल्या संसारामध्ये आनंद निर्माण होतो आणि श्रीपाद प्रभूंची भक्ती होते आपल्याकडून. नमस्कार श्रोते हो, माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.